वैचारिक पुराणमध्ये आपलं स्वागत आहे ना. आज नाही की वेगळा विषय घेऊन आले अशातल्या प्रकार नाही, जे डेली लाईफमध्ये घडतं तसंच काहीतरी आहे. कारण कसं असतं, आपल्या लाईफमध्ये चढउतार चालतात. म्हणजे सुखदुःखाचे तर ऊन सावलीचा जसा खेळ असतो ना, सेम तशीच काही गोष्टी घडत असतात. पण ना म्हणजे ना काही गोष्टी अशा असतात ना की जे शब्दांमध्ये नाही सांगता येत. म्हणजे आपल्यासोबत खूप वाईट घडतं आणि त्या फेजमध्ये आपण म्हणजे बेकार म्हणजे डिमोरलाइज झालेलं राहतो. पण त्याच्यानंतर एक छोटीशी जरी चांगली गोष्ट घडली ना, ते घेण्यासाठी आपण इतकं खुश असतो. कारण ते आपल्याला माहीत असतं की दुःखानंतरचे जे सुख असतं ना, शपथ म्हणजे ना की असं खूप जास्त गरमी झालेली असते, त्याच्यानंतर एक पाऊस पडतो आणि जे थंडावा तयार होतं ना, तशा टाईपचं सेम फिलिंग आपल्या लाईफमध्ये घडतं. आणि निसर्गाकडूनच आपण भरपूर गोष्टी शिकतो. कारण ऊन भरपूर आहे, त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर जे समाधान आहे, तसंच की दुःख भरपूर आहे, त्याच्यानंतरचं जे येणारं सुख असतं ना, ते इतकं सॅटिस्फॅक्शन असतं की म्हणजे नाही सांगू शकत शब्दामध्ये, इतकं भयानक असते. सो त्यामुळे लक्षात ठेवा की आत्ता आपण ह्या कंडिशनमध्ये टेन्शनमध्ये असेल किंवा म्हणजे समजत नाही काय घडतं, तर थोडं फक्त पेशन्स घ्या आणि त्याच्यानंतर खरंच समजून जाईल तुम्हाला की अरे यार, ही चांगले दिवस दाखवण्यासाठी ना हे आपल्यासोबत घडले. सो बी हॅपी, स्टे हेल्दी अँड स्टे ट्यून. बाय.